भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरणीसे मुखी नाम. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीजकल्पांतीचे तुका म्हणे. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरणीसी मुखी नाम. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतासिया, दुसरे चरण संतासिया, दुसरे चरण संतासिया. कृपादानी कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. आद्याचे पाय माझे चित्ती, आद्या पाय माझे चित्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती वाचे. वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. पंढरीची वारी आहे माझे घरी, आता ऐका. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरणीसी मुखी नाम. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त ठिकाणी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्यांनी तुमचा आणि माझा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली. जाळोनी संसार बैसलो अंगणी. त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील फार चरणाचा नसून फक्त 3 चरणाचा अभंग आहे. आणि या 3 चरणाच्या अभंगामध्ये महाराज आपलं असणारं व्रत, आपलं असणारं तीर्थ, आपला असणारा देव याच्याविषयी महाराज निष्ठा व्यक्त करतायत. विठ्ठल पंढरीची वारी आहे माझे घरी,
महाराज म्हणतात पंढरीची वारी माझ्या घरी आहे, म्हणजे पंढरपूरची वारी माझ्या घरी भरते असं महाराजांचं म्हणणं नाही. तर महाराज म्हणतात पंढरीच्या वारीची आमची परंपरा आहे. आमुची मिरासी पंढरी, आमचे घर भीमातिरी, पांडुरंगामचा पिता, रघुमाया मुची माता, भाऊ पुंडलिक मुनी, चंद्रभागा मुची बहिणी तुका जुनाट मिरासी, ठाव दिला पायापासी, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. महाराज म्हणतात ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. मी जन्माला यायच्या अगोदर 8 पिढ्या देव आमच्या घरी राहिला, म्हणून आमच्या घरात पंढरपूरची वारी आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि आम्ही पंढरपूरचे वारकरी असल्यामुळं आम्हाला दुसऱ्या देवाच्या पाया पडायची गरजच नाही. म्हणून आमचं व्रत एकच, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहरनिसे मुखीना. महाराज म्हणतात आमचं व्रत एकादशी आहे, आणि आमचा नेम तुळशी आहे. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी, आणि कन्ये नोबा साधन, आमचे वंशी हरी कीर्तन. महाराज म्हणतात आमची परंपरा आहे, आमच्या वंशात कीर्तन ही परंपरा आहे. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मग काही बाधा काम दुर्जनाची क्रोधा. म्हणून महाराज म्हणतात पंढरीची वारी आमची परंपरा आहे, आमचं व्रत एकादशी आहे. देव आमचा पंढरीचा भगवान परमात्मा आहे, आम्ही दुसऱ्या देवाच्या पाया पडत नाही, आणि आमचा धंदाच आहे दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, आणि जगात सर्वश्रेष्ठ आहे फक्त आणि फक्त देवाचं नाव. म्हणून महाराज म्हणतात नाम विठोबाचे गेही न मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, हे कल्पाच्या आधी बी आणि कल्पाच्या अंतिमी राहणार आहे असं देवाचं नाव, म्हणून आम्ही ते वाचन घेतो. असा अभंगाचा सरळ भावार्थ कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवलेला येता मत येता अवकाश. संकल्पित वेळेमध्ये मला सेवा पूर्ण करायची आहे, पण त्याच्या अगोदर थोडासा पर्याय कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे. महाराज ही महानगरी असणारी, महामाया असणारी मुंबईसारखं महाराज हे जगात प्रसिद्ध असणारं हे क्षेत्र, आणि या क्षेत्रामध्ये महाराज एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये, पलापलीच्या जीवनामध्ये, विज्ञानाच्या युगामध्ये महाराज तुम्ही भगवान महादेवाच्या समोर एवढा मोठा कार्यक्रम करताय. पण हा कार्यक्रम 1-2 वर्षाचा नसून हा कार्यक्रम तब्बल 65 वर्ष जुना आहे. माझं वय फक्त 29 वर्ष आहे गुरुजी. ऐका, बघा एवढा जुना कार्यक्रम, आणि महाराज सर्वांच्या सहकार्यातून, सर्वांच्या प्रेमातून, सर्वांच्या महाराज महाजने बाबांनी इवलेसे रोप लावेली द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी, मोगरा फुलला फुले वे चिताची बहरू कद्याशी आला. एवढं मोठं महाराज रोपटन, या रोपट्याचा हा वटवृक्ष झालेला आहे. सर्व ट्रस्टी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार सर्वांच्या महाराज कष्टातून, आमच्या तेजस बाबांच्या नियोजनातून, जानकर महाराजांच्या मार्फत मला निरोप आला, आणि यावर्षी तुमच्या सर्वांचं महाराज दर्शन व्हावं हे माझं सद्भाग्य. विठाल विठाल नंबर 1 वातावरण. दिवस पहिला आहे महाराज, आहे का नाही? पण पहिल्या दिवसाच्या मानानं बरं आहे. अजून लोक येतात, म्हणजे लोकांचं म्हणणं असं आहे बाबा आवाज चांगला आला तर जायचं, आहे का नाही? उगाच येडा असं तुझं तूच हुशार आहेत बघा माणसं, ती मुंबईतली माणसं म्हणून जास्त हुशार आहेत, आहे का नाही? सुंदर वातावरण आहे. आता सर्वच महाराज मंडळी परिचयाचे आहेत. महाराज सर्वांचा नामोल्लेख करून वेळ घेत नाही, पण सुंदर वातावरण आहे महाराज. महिलांचा सहभाग जरा जास्त दिसायला लागला गुरुजी मला, आहे का नाही? आणि सध्या महिलांची संख्या 3 ठिकाणी जास्त आहे. नंबर 1 महिलांची संख्या जास्त आहे कुठं? एसटीत. कशामुळं? अर्ध तिकीट असल्यामुळं, आहे का नाही? दुसरा नंबर महिलांची संख्या जास्त आहे कुठं? बँकेच्या दारात. कशाला? पैसे काढायला, आहे का नाही? आणि तिसरा नंबर महिलांची संख्या जास्त आहे कुठं? कथेला, कीर्तनाला, हरिपाठाला, प्रवचनाला. तुम्हाला मान्यच करावं लागेल, महिलांमुळंच परमार्थ जिवंत आहे. आता पुरुषांना इकडे येण्याची गरज नाही, कारण त्यांना हरिपाठ, काकडा, कीर्तन सर्व समजलेलं असल्यामुळं इकडे येऊन आता फायदा राहिलेला नाही. पण तरी सुद्धा जरा संख्या बरी आहे महाराज, आहे का नाही? पहिला दिवस म्हणजे गुरुवातलं देवादन असतं, आहे का नाही? पहिला दिवस म्हणजे थोडं महाराज सिस्टीम लावणी असं सगळं बांधाबांधी करण्यात वेळ जात असतो महाराज. पण त्या मानानं सुद्धा पहिला दिवस अतिउत्तम वातावरण आहे. तरुणांचा सहभाग जरा जास्तच आहे की नाही महाराज? कारण सध्या तरुण इकडे येत नाहीत का? सध्या तरुण इकडे येत नाही, मग तरुण कुठं? बजाव बांगो बांगो बांगो, आहे का नाही?
आमच्या नशिबाला MH90 MH95 डायनामिक गेलेली वायरांनी सटलेली चिशी बेंड गाड्या. रात्री एक माझ्याकडे आलं, मामा महाराज मला माळ घालायची. म्हणलं वय किती? 90. म्हणलं थोड्यासाठी घालू नको आता. ऐक नाही महाराज मला माळ घाला. म्हणलं का घालायची? चावत नाही म्हणून घालायची. आता वाघ. म्हणलं खरं? नाही महाराज चावताय तसंच गोल माडून हाणत असतो, पण लई महाग झाल्यामुळं पोरं आणत नसल्यामुळं घालायची. म्हणलं तू माळ कर नाही, तू गोल कर. एवढ्याला मुलांचाही सहभाग आहे. सुंदर वातावरण आहे. अभंग तुकाराम महाराजांच्या गात्यातले आहे. आणि अभंगात तुकाराम महाराज हे अभंगातून आपली संप्रदायावर असणारी निष्ठा प्रगट करत आहेत. पहिला दिवस आहे, नामाचं चिंतन काहीतरी व्हावं म्हणून अभंग तुमच्या सेवेसाठी निवडलेला आहे महाराज. आहे का? या अभंगात तुकाराम महाराज निष्ठा सांगतायत. आणि वारकरी संप्रदायात सर्वात महत्वाची आहे निष्ठा. काय महत्वाची आहे? बोलत राहायचं. काय महत्वाचं आहे? निष्ठा महत्वाची आहे. पण सध्या संप्रदायात निष्ठा राहिलेली नाही, फक्त निष्ठा निष्ठी. आहे का नाही महाराज? माणूस एका ठिकाणी महाराज स्थिर राहत नाही. कोणतरी सांगायला पाहिजे, अमक्या गावाला एक बुवा आहे, तो हात बघून नशीब सांगतो. माणसं टेम्पो भरून त्यांच्या गावाला जातात. आहे का नाही? येताना टेम्पो पलटीवून त्याच्यातली 5 माणसं मरतात. पेपरला बातमी, भावपूर्ण श्रद्धांजली. ऐका, ज्ञानोबरांची ओवे, जयाचे आहिक धड नाही तया परत्र पुससे काही. जो घरावर चिकवलं बदलू शकत नाही, तो तुमचं भविष्य उजळू शकत नाही. म्हणून महाराज परमार्था सर्वात पाहिजे निष्ठा. उदाहरण सांगतो महाराज. रामाचं रावणाचं युद्ध. रामाच्या रावणाच्या युद्धामध्ये रावणाचा सक्का भाऊ जागा झाला. नाव त्याचं कुंभकर्ण. आहे का नाही? कुंभकर्ण एवढा मोठा होता. कुंभकर्णाची दाढी करायचं म्हणलं का वस्तारा चालत नव्हता. मग काय करायचं? आपल्या मल्यात दार धरायचे खुरे आहेत का? तीच कार्य करायचं समाधान बुवा. आणि त्यानं रावणाची कुंभकर्णाची दाढी करायची. बर, नाकातली केस कट करायची म्हणलं तर महाराज कात्रीन जमत नव्हतं गुरुजी. मग मोठा चिमटा लागायचा. एक वारी गेला आणि चिमटा लावला. तेवढ्यात कुंभकर्णाने श्वास घेतला. चिमट्या सकट वारिकात गेला गुरुजी. 3 दिवस चिमटा शोधला, पण चिमटा सापडला नाही. आतली माणसं म्हणली, कशाला आलाय? चिमटा. माघारी जा, मरशील. आमचा हत्ती सापडून तुझा चिमटा का सापडायचा? एवढा मोठा कुंभकर्ण युद्धामध्ये जागा झाला. हाताना वानर चिरडायचा, पायाना वानर चिरडायचा. रक्ता मासाचा ढीक पडायला लागला. आणि तेवढ्याच वेळामध्ये हातात एक वानर आलं आणि त्या वानराचा सुगंध आला. सुगंध आल्याबरोबर कुंभकर्णाने त्याच्याकडे बघितलं, स्मित हास्य केलं आणि सांगितलं, अरे हा सुगंध कशाचा आहे? त्यानं सांगितलं, माझ्या शरीराचा आहे. अरे तुझ्या शरीराचा सुगंध येतो? काय नाव तुझं? माझं नाव गंध महाजन आहे. वा वा वा, आवडलं मला. मी तुला सोडून देतो. फक्त पार्टी बदलायची आणि फक्त म्हणायचं मी रावणाचा. ते 200 रुपयावर मतदान बनल्यातला गडी नव्हता. मी रावणाचा म्हणत नव्हतं. हातात चिमूट आवली, नाका तोंडातून रक्ताच्या चिलकांड्या निघायला लागल्या. कुंभकर्ण म्हणतोय, एकदा रावणाचा मन सोडून देतो, एकदा. त्याच्या मुखातनं शेवटचा श्वास घेता घेता वाक्य आलं, रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचं म्हणून मेलेलं काय वाईट आहे? याला निष्ठा असं म्हणतात. निष्ठा नाही महाराज. सोमवार आला का महादेवाच्या मंदिरात गेलाच गडी. संप्रदायामध्ये महाराज निष्ठेला फार महत्व आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म.
निर्धारे वर्म चुकणे. महाराज म्हणतात पतिव्रते जैसे भरतार प्रमाण आमा नारायण तैशा. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचूनी न स्पर्शे. जसं पतिव्रतेला तिचा नवरा प्रिय असतो तसा वारकऱ्याला त्याचा पांडुरंग प्रिय असावा, अशी वारकरी संप्रदायाची निष्ठा आहे. म्हणजे अभंगात महाराज निष्ठा सांगत आहेत. एक वाक्य लक्षात ठेवा. वारकरी संप्रदाय ना, या वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी कोण? खाली बसलेल्या लोकांना माझा प्रश्न आहे. जो कोणी या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार त्याला कीर्तन संपल्या आपण रोख 2 रुपये बक्षीस देणार. चला तुमचं टाइम सुरू होते आत्ता. कोण बने का करोडपतीसाठी? हा पहिला प्रश्न आहे. चला, वारकरी संप्रदायाचा पहिला वारकरी कोण? स्टेजवरचे सोडून खालच्या लोकांनी बोलायचं. लवकर सांगा कोण? वाह, टाळे वाजवता बाबांसाठी. आहे की नाही महाराज? वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी भगवान महादेव आहेत. आहे की नाही महाराज? हो. बरं, महादेवाने एकट्यानं वारी केली का जोडीनं केली? ऐ गावाले, महादेवाने एकट्यानं वारी केली का जोडीने केली? जोडीने केली. अजून कोण कोण होतं सांगा मला. पंढरपूरचा पूर्ण इतिहास सांगायचा आहे तुम्हाला. सांगा कोण कोण होतं? पहिला दिवस आहे आज. भगवान शंकर, त्यांची पत्नी पार्वती, त्यांचे चिरंजीव गणपती आणि त्यांचं वाहन फॉर्च्युनर. आहे का नाही? मग काय होतं त्यांचं वाहन? नंदी. आणि मग महाराज महादेव वारीला आले. चंद्रभागेचं स्नान झालं आणि चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर पार्वती आईसाहेबांनी सांगितलं, देवा आता असं करा. काय करा? माझी मुक्कामाची काहीतरी सोय करा. म्हणले ठीक आहे, काय करू? मला गर्दीत यायचं नाही म्हणून चंद्रभागेच्या पूर्वेला पद्मावती नावाचं तळ आहे आणि त्या पद्मावती नावाच्या तळ्यात पार्वती आईसाहेबाचं मंदिर आहे. पार्वती आईसाहेब तिथं थांबल्या. तेव्हापासून वारकऱ्याच्या दिंड्या तिथं गेल्याशिवाय पूर्ण केला अभंग म्हणत नाही. तर बरं ठीक आहे. पार्वती आईसाहेब तिथं थांबल्या. राहिले तिघं, गणपती बाप्पा, त्याचा पप्पा आहे का नाही, म्हणजे त्याचे वडील, आणि महाराज राहिले त्यांचं वाहन. जगाच्या पाठीवर महाराज मारुतीचं मंदिर नाही असं गाव नाही. बरोबर आहे का नाही? कुठेही जा महाराज, मारुतीचं मंदिर आहे. पण जगात महाराज कुठल्याच मारुतीच्या पुढं नंदी नाही. पण पंढरपुरात महाद्वाराकडे येत असताना उजव्या हाताला 11 रुद्र मारुतीचं मंदिर आहे आणि 11 रुद्र मारुतीच्या पुढं महादेवाचं नंदी आहे का नाही महाराज? आहे का नाही नंदी? मग तो महादेवाचा नंदी मारुतीच्या पुढं का? तर ज्ञानोबराय सांगतात, ध्वजस्तंभावरी वानरू दिसे मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनीसी. जे हनुमंतराय आहेत तेच भगवान शिव आहेत. म्हणून शिवाचा अवतार हनुमंतराय असल्यामुळं हनुमंताच्या पुढं नंदीला जागा दिली. तिथं नंदी विराजमान झाले. राहिले दोघं, गणपती बाप्पा भगवान शंकर. आज सोमवार ऐका. दोघं मंदिराकडे यायला निघाली. गणपती बाप्पानं सांगितलं, बाबा माझी बी काहीतरी मुक्कामाची सोय करा. महाद्वारातनं वर गेल्याबरोबर डाव्या हाताला एक दगडी दिवळे आहे आणि त्या दिवळीत गणपती बाप्पा विराजमान झाले. महादेव एकटेच राहिले आणि पांडुरंगाकडे निघाले. पांडुरंगानं बघितलं, देवाचा देव महादेव मला भेटायला आलाय. देवाचा देव महादेव मला भेटायला आलाय. चटई हातरावी, बेडशीट टाकावं, खुर्ची द्यावी, सोफा सेट मांडावा. एवढा वेळ देवाकडं नव्हता म्हणून देवानं सांगितलं, या आणि बसा माझ्या डोक्यावर. तेव्हापासून इंदुरीकर बाबांनी वाक्य वापरलं, बसा बोकांडी. ऐक नाही महाराज? आणि मग त्या दिवशी भगवान शिव हे पंढरीच्या भगवान परमात्म्याच्या मस्तकावर विराजमान झाले. आणि मग अभंग निर्माण झाला, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भेद कासी नाड एक वेलांटीच आड. म्हणून भगवान शिव आणि पंढरीचा पांडुरंग वेगळा, अबोल जावा ना वेगळा नाही. म्हणून वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी भगवान शिव आहेत. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सोमवार उपवास करावा लागतो. जो कीर्तनकार सोमवार करत नाही त्याचं कीर्तन ऐकू नये असं मी सांगत नाही. महाराज म्हणतात, एकादशी सोमवार कोणत्याची गती होईला नेनो, कोणत्याची गती
उपवास सांगितले. किती उपवास सांगितले? 2. एक सोमवार आणि एक एकादशी. मग एकादशी किती? 24 एकादशी 5 पर्वण्या. महाराज म्हणतात 24 एकादशी 5 पर्वण्या 29 उपवास 20 अधिक 9 वैष्णव त्याला टाळ घ्यायचा अधिकार आहे. आणि मग त्याला कीर्तन करायचा अधिकार आहे. असा नियम आहे महाराज संप्रदायाचा. म्हणून वारकऱ्याचा उपवास सोमवार का? तर भगवान शंकर हे आद्य जनक आहेत वारकरी संप्रदायाचे. बरं महाराज, पंढरपूरची पहिली वारी महादेवानं केली. बरं मग मला सांगा सगळ्यात पहिला भजन्या कोण? भजन्या जगातला सर्वात पहिला भजन्या कोण? भजन करी महादेव देव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव देव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव. हे रामपुती सदाशिव रामपुती सदाशिव भजन करी महादेव भजन करी महादेव. भजन करी महादेव भजन करी महादेव. श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी हरी हरी हरी. मंत्र हा शिवाचा म्हणती जो वाचा तया मोक्ष. पहिलं भजन महादेवानं केलं. बरं महादेवाचं भजन काय आपल्या भजनासारखं आहे का? बिडीचं बंडल आणलं का? गायच्या आणले का? सुनापुडी ठेवली का? पान सुपारी आणली का? आता मला सांगा समाधान बुवा, बैठकी भजनातल्या पकवाजाचा आणि गुळाचा काही संबंध आहे का? अय गावाले आहे का? तर भजनातला पकवाजा पाव किलो गुळ खात असतोय आहे का नाही महाराज? काय करता? महादेवाचं भजन आपल्यासारखं भजन आहे का? बरं तासाचं भजन नाही, 2 तासाचं लयच रंगलं, 5 तास लयच रंगलं उजळेपर्यंत. महादेवाचं भजन कल्प जायचे तरी भजन बंद होत नव्हतं महाराज. ते का आपल्या भजनासारखं आहे का महाराज? एखाद्याचं एकच अभंग पाठ असते गुरुजी भजनात आपल्या. आणि ते जर यायच्या अगोदर त्याचा जर अभंग कोणी आधी म्हणलं का मग गडी तावाळ, मग तुमचं भजन तुम्हाला आपलं तुला येतं का? तू म्हणतो काय आहे का नाही महाराज? महादेवाचं भजन त्याचं निळोबराने वर्णन केले. निरामन्य स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी. असं भजन चालायला लागलं का असा लख पडला प्रकाश. का नाही महाराज? असा प्रकाश पडायचा. आता हे जरा कमी लोकाला कळतं, ह्याला 5G रेंज लागत असते. विठाला विठाला फक्त लक्षपूर्वक ऐका सांगतो तुम्हाला ऐका. आणि मग महादेवाचं भजन चालू झालं तेजस बाबा का मग महाराज भजन काय बंद व्हायचं नाव नाही. पार्वती आई साहेबांनी एकदा विचार केला, म्हणले हे ना माझ्या बरोबर लगीन तर केले आहे का नाही, पण हे म्हणले माझ्याकडे धुकून सुद्धा बघत नाही, मग लग्न कशाला केलं? पार्वती आई साहेबांनी एक दिवस ठरवलं, म्हणले आज विचारायचा जाब. महादेवाचं भजन रंगात आला, लख पडला प्रकाश. प्रकाश पडला. आणि प्रकाश पडल्याबरोबर पार्वती आई साहेबांनी सांगितलं, ए देवा, म्हणले बोला काय म्हणताय? हा प्रकाश कशाचा आहे? म्हणले माझ्या ज्ञानाचा आहे. बर हे ज्ञान तुम्हाला कसं प्राप्त झालं? तर म्हणले भगवंताच्या भजनानं. ते ज्ञान मला द्या. आता बायकोचं ऐकावं लागतंय का नाही महाराज? आहे का नाही? आमच्याकडे एक म्हण आहे महाराज, कसला बी गडी असू द्या, कसला बी कारी आहे का नाही? कसला बी कार्यकडी असू द्या महाराज, आहे का नाही? बायकोच्या पुढं त्याला महाराज काय बोलता येते का? नाही बोलता येत. मग पार्वती आई साहेबांना हट्ट केला, त्याला म्हणते स्त्री हट्ट.
आणि पार्वती आईसाहेबाच्या हट्टासाठी भगवान महादेवानं ते ज्ञान द्यायला सुरुवात केली. पण गंमत अशी असते, तुम्ही जर चांगला विद्वान कीर्तनकार आणला, चांगला विद्वान, माझं लक्षपूर्वक ऐका, तर माणसं झोपी जातात. ज्या कीर्तनात माणसं झोपतात तेच खरं कीर्त राहते. विठाला विठाला लोकाला भंगार ऐकायची सवय लागल्यामुळे त्याला मार्केट जास्त आहे. जाऊ दे, आपला कायद्याचा विषय नाही मांडायचा. ऐका, महाराज पार्वती आई साहेबाला ते ज्ञान डोक्याच्या वरनं जायला लागलं, जड जायला लागलं. पार्वती आई साहेबाला झोप लागली. आता पार्वती आई साहेबाला झोप लागली, ज्ञान वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून भगवान विष्णू परमात्म्यानं माशाच्या पोटात जाऊन ते ज्ञान ग्रहण केलं. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला दले सहज स्थिती, त्याची प्रेम मुद्रा. आणि माशाचं पोट फाडलं म्हणून या अवतारामध्ये देवानं त्यांना कर्णकुंडला जागा दिली. महाराजाचा त्याचा इतिहास आहे. बरं, ही परंपरा महादेवापासून ज्ञानोबरायपर्यंत आली आणि मग ज्ञानोबरायांनी महाराज या परंपरेचा विस्तार केला. एक गुरु एक शिष्य परंपरा खंडित केली. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी प्रगट गुह्य बोले. विश्व ब्रह्माचे विश्व ब्रह्माचे केले. ज्ञानोबरायांनी या संप्रदायाचा पाया घातला. संत कृपा झाली, इमारत फळाली. लक्षपूर्वक कीर्तन ऐकायचं. मला आई माझा मायेचा सागर म्हणता येत नाही, जिजू जिजू काया म्हणता येत नाही, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा गाडी घुंगराची येत नाही. जे काय येतं ते एवढंच येतं. विठाला विठाला ही परंपरा महाराज भगवान शंकरापासून कुठापर्यंत आली? अहो बोला की, बरं चाललंय का? जरा जड चाललंय? बरं चाललंय ना? ह्याला कीर्तन म्हणतात बरं का. लक्षपूर्वक ऐका. ऐका, महाराज ही परंपरा ज्ञानोबरायपर्यंत आली. धनंजय गुरुजी असं सांगतात, जुनी माणसं जुन्या काळात मोठं धरण बांधायचं असेल, मोठी महाराज बिल्डिंग बांधायची असेल तर त्याच्यामध्ये बळी दिला जायचा. रायगडावर जर तुम्ही गेला असेल तर तुम्हाला पाहायला भेटते, पन्हाळगडावर तुम्हाला पाहायला भेटते. महाराज एका मोठं काही बांधकाम करायचं असेल तर महाराज त्याच्या खाली बळी द्यावा लागतो. तसं या वारकरी संप्रदायाची इमारत उभा करायला सुद्धा माझ्या ज्ञानोबरायला त्यांच्या आई वडिलाचा बळी द्यावा लागला. याची जाणीव तुम्हाला मला झाली पाहिजे महाराज. तेव्हा हा संप्रदाय उभा राहिलाय. ज्ञानोबरायाने पाया घातला, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ धाम दिला भागवत. आणि महाराज तुका झाला ते कळस भजन करा. ही परंपरा तुकोबरायपर्यंत आली. मला परंपरा सांगायची, ऐका. तुकोबरायपर्यंत परंपरा आली आणि मग तेजस गुरुजी तुकोबरायांच्या मनामध्ये महाराज प्रश्न निर्माण झाला, माझ्या या समाजाला वेद कळणार नाही म्हणून 5वा वेदनाम गाथा निर्माण केला, जगाच्या समोर ठेवला. मग तुकोबराने विचार केला, मनुष्य जीवनाला अल्प आयुष्य आहे आणि या अल्प आयुष्यामध्ये या मनुष्य जीवनाचा उद्धार नेमका होईल कशानं, याचं साधन शोधलं पाहिजे. म्हणून तुकोबरायांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं एकत्र केले आणि सर्व संतांची बैठक घेतली. कोणाची बैठक घेतली? आता बैठकी होत्यात, कारण सध्या बैठकीचंच वारं चालू आहे की नाही महाराज. पण साधू संतांची बैठक आणि त्याच्यात विचार महाराज कुणाला तिकीट द्यायचा नव्हता. विचार कशाचा? समाजाचं हित कशात आहे आणि लोक उधरून जातील कशानं. संत एकांती बैसली, ज्ञानदृष्टी अवलोकिली, सार काढिले निवडून ते हे विठोबाचे नाम. कलियुगामध्ये देवाच्या नावाशिवाय पर्याय नाही. कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे
करावे कीर्तन कलियुगवासी करावे कीर्तन कलियुगवासी करावे कीर्तन कलियुगवासी करावे टाळी वाजवा एकदा. हा काय नशीब आहे राव तुमचं महाराज, एवढे चांगले गायक वादक तुम्हाला लाभले. आमच्या नशिबाला रोज कीर्तन आहे गुरुजी, पण आम्हाला एवढे चांगले गायक वादक नाही. आमच्या नशिबा सोड की मोकळा मरल कुंडून कुंडून काय आहे की नाही महाराज. आमच्या नशिबाला एवढं चांगलं वातावरण कुठलं. जाऊ द्या, पण आपला विषय आहे पुढे. महाराज सांगतात कलियुगात फक्त आणि फक्त देवाच्या नामचिंतनानं तुमचा उद्धार. आपण इथंपर्यंत आता आलेलो आहोत, आपल्याला नामच बघायचं, आज दुसरं काय बघायचं आहे का. देवाच्या नावाशिवाय उद्धार होत नाही. साधनं भरपूर सांगितली, पण त्या साधनानं देव मिळेल याची गॅरंटी नाही. ज्ञानोबराय म्हणतात योग याग विधी हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म योगाच्या वाटा जे निघाले गा सुगटा तया दुःखाचा जीवाटा भागाला जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. महाराज म्हणतात साधनं भरपूर आहे, पण त्यानं देव मिळणार नाही. पण नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. महाराज म्हणतात देवाचं नाव घेणारा वाया जात नाही. म्हणून देवाचं नाव जगात सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. आता लक्षपूर्वक कीर्तन आहे का मला सांगा. देवाचं नाव घ्यायला ठिकाणाचं बंधन आहे का. बोला ना, तुम्ही काय आजारी बिजारी आहे का, मला काय कळणं झाले आहे का नाही. खाली हो का मी तुमच्या जवळ बोलायला, मग बोला जरा फ्रेश राहा. असं माझ्या मातीला सारखं बसू नका ऐक नाही महाराज. आणि जरा चांगला ऐकायची बी सवय लावून घ्या. कारण हे व्यासपीठ महाराज 65 वर्ष मी पत्रिका महाराज 2-3 वर्षाचा पाहतोय जानकर महाराजांच्या माध्यमातून. विद्वान आणि महाराष्ट्रातला टॉपचाच कीर्तनकार या गादी उभा राहतोय महाराज. एवढी ताकद आहे या सप्ताची या समाजाची. विठाला हे का गादी सामान्य आहे का महाराज. हो फडकऱ्यामध्ये महाराज कीर्तन सुरू झाल्यापासून या गादीलाच कोणाला सुद्धा स्पर्श करू देत नाही. चोपदाराचं काम ते असते माणसाचं का. ही गादी नारदाची आहे. बरं पुन्हा ही गादी महाराज खाली महादेवाच्या जटा आहेत असं फडकऱ्यांचं म्हणणं नाही महाराज. शास्त्रमती अनुमोदन आहे महाराज. हो ही काय सामान्य महाराज स्थिती आहे का. ही सामान्य अवस्था आहे का. याच कीर्तनात देव नाचला, याच कीर्तनात देव प्रगट झाला, याच कीर्तनात महाराज गोरोबा काकाला हात आले, याच कीर्तनात पोरग जीवन झालं. हेच कीर्तन आहे ते महाराज, फक्त पद्धत बदलली आहे. विठाला विठाला आपला विषय चाललाय कलियुगात देवाच्या नावाशिवाय पर्याय नाही. इथपर्यंत आपण आलो. बरं ऐका, मला सांगा देवाचं नाव जगात एवढं सोपं आहे, एवढं सुलभ आहे, आणि देवाचं नाव बिल काढणार आहे. देवाचं नाव वाया जात नाही. आता ऐका, देवाचं नाव घ्यायला नंबर 1 ठिकाणाचं बंधन नाही. देवाचं नाव घ्यायला काळाचं बंधन नाही. देवाचं नाव घ्यायला वेळेचं बंधन नाही. देवाचं नाव घ्यायला आंघोळ केलीच पाहिजे असं कुठं लिहिलेलं नाही. बरं देवाचं नाव घ्यायला महाराज ऐका उलट सवचं बंधन नाही. देवाचं नाव घ्यायला स्वरातालाचं बंधन नाही. आणि देवाचं नाव घ्यायला जातीपातीचं बंधन नाही. आता लक्षपूर्वक ऐकायचं. नंबर 1 देवाचं नाव घ्यायला ठिकाणाचं बंधन नाही.
ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवा. ऐका ठिकाणाचं बंधन. घरात घेतलं चालतंय, कंपनीत घेतलं चालतंय, ट्रेनमध्ये घेतलं चालतंय, गाडीवर घेतलं चालतंय, एवढंच काय. तुकोबऱ्यांची ख्याती काशीला गेली आणि काशीत विद्वान भेटायला आले. तुकोबराय सकाळच्या विधीला आणि विद्वान भेटायला गेले. तुकोबऱ्यांच्या मुखातनं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. विद्वानानेच ठरवलं, म्हणले हे तुकाराम महाराज का जवळ गेले. अहो तुमची ख्याती काशीला आली, आम्ही तुम्हाला भेटाय आलो. अहो तुम्ही बसलाय कशाला करताय काय. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, 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 माझी माझा नावर झाली वाचा, छंद या नामाचा घेतला से, माझी माझा झाली नावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, माझी माझा झाली नावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. महाराज म्हणतात छंद या नामाचा घेतला से. बरोबर आहे का नाही. विद्वानानं तुकोबऱ्याची जीभ धरली. तुकोबऱ्यांच्या मुखातलं चिंतन बंद झालं आणि याच्या मुखातनं चालू झालं. ठिकाणाचं बंधन नाही. बर नंबर 1. बर मला सांगा, देवाचं नाव घ्यायला काळाचं बंधन आहे का. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही. सकाळी घेतलं चालतंय, दुपारी घेतलं चालतंय, संध्याकाळी घेतलं चालतंय, पहाटे घेतलं चालतंय, दिवस मावताना घेतलं चालतंय, कधी चालतंय. वेळेचं बंधन नाही. 3 मुद्दे संपले. ठिकाण नाही, काळ नाही, वेळ नाही. 4था क्रमांक, देवाचं नाव घ्यायला आंघोळी केलीच पाहिजे असं कुठं लिहिलेलं नाही. देवाचं नाव घ्यायला सांगितलं उठल्या उठल्या हात समोर करावे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमते सरस्वती, करमुलेच गोविंद, प्रभाते कर दर्शनम. पृथ्वीचं दर्शन घ्यायचंय महाराज. हो ऐका, देवाचं नाव घ्यायला आंघोळीचं बंधन नाही. एका बिचारीनं किती वर्ष दात घासले नाहीत याचं पूर्णात कुठंच अजून महाराज उल्लेख आला नाही. पण देव तिच्या घरी गेला आणि तिची उष्टी बोरं खाल्ली. देवाचं नाव घ्यायला आंघोळीचं बंधन नाही. बर देवाचं नाव घ्यायला उलट सवचं बंधन आहे का. उलट सवचं ऐ गावाले उलट सवचं बंधन. मंत्रात चूक झाली जानकर बाबा तर महाराज म्हणतात मंत्राचं ये थोडा तरी धडसी होय वेडा. मंत्रात चूक खपत नाही पण देवाच्या नावात चूक खपती. उलट घेतलं तरी बिल काढते. उलट 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 महाराज देवाचं नाव घेतलं. सहज भेट घडली नारदाची आणि विचारलं तुमचं नाव काय. माझं नाव वाल्या. मला डॉन म्हणतात डॉन. बर म्हणले ठीक आहे डॉन. तुमचा धंदा काय म्हणले आमचा धंदा एकच आहे माणसं मारणे आणि पोत्यात भरणे. आयो असला धंदा आहे तुमचा. किती माणसं मारले हिशोब नाही. एक माणूस मारला का त्याला एवढा खडा उचलायचा नान्नात टाकायचा रांजण भरले 7 एवढी मारली. हो हो मग सुधारायचं काय लक्षण म्हणले नाही मार्ग भेटना. मी सांगतो म्हणले मार्ग. मी सांगतो म्हणले म्हण राम. म्हणले मला राम म्हणता येत नाही. मग तुला काय म्हणता येते. माझ्याकडे 3 शब्द आहेत मरा मारा हाना. ह्याच्या पलीकडे मला काय बोलता येत नाही. मरा म्हणा येतंय का येतंय म्हण मरा. मरा मराचा जप केला परिणाम केले रामायण. कीर्ती
वारी करायला लागत्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज राम जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहिले. बरं बरं चाललंय ना कीर्तन समजतंय का? समजत नसेल सांगा मी कॅसेट बदलतो बरं का महाराज. हा पण हेच महत्वाचा आजचा दिवस पहिला आहे काय का नाही. समाधान महाराज आमच्या गावाच्या जरी 10 किलोमीटरवरचे त्यांना माहिती आहे कॅसेट किती आपल्याकडे आहे का नाही. महाराज गुरुजी तुम्ही जर म्हणला 2 तास माणसं नुसती हसून महाराज घालवा तरी बी घालवते ते, पण हसण्यानं त्यांचा उद्धार होणार नाही हे मला कळतंय. विठ्ठल विठ्ठल बरं वाल्मिकानं रामायण केलं बरोबर आहे का? तुम्हाला मान्य आहे का? केलं नवल नाही, रामाला तसं वागावं. हे वर्तोनी दाविन नामा भाले, वर्तोनी दाविन नामा भाले, वर्तोनी दाविन नामा भाले, वर्तोनी दाविन नामा भाले. बोलिया वाल्मिका तसंच करीन, बोलिया वाल्मिका तसंच करीन, बोलिया वाल्मिका तसंच करीन, बोलिया वाल्मिका तसंच करीन. वर्तोनी दाविन नामा भाले, वर्तोनी दाविन नामा भाले, वर्तोनी दाविन नामा भाले, वर्तोनी दाविन नामा भाले. म्हणतात वाल्मिकानं रामायण सांगितलं लिहिलं नवल नाही, तसं रामाला वागायला लावलं. एकच उदाहरण सांगतो, एवढं ऐकून जा तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, रामप्रभू वनवासाला निघाले. रामप्रभू वनवासाला निघाले, सुमंतानं रथ झुपला. लक्षपूर्वक ऐका कीर्तन, एवढं बारीक आता कोण सांगत बसत नाही, मी सांगतो. हा ऐका, महाराज रथ निघाला, रथाला 2 घोडे झुपले. रथ निघाला गुरुजी, पाऊस नाही पाणी नाही काही नाही, वडा नाही वगळ नाही काही नाही. हा पण रथाच्या चाकुऱ्यात पाणी भरायला लागलं आणि चिखल व्हायला लागला. बरं चिखल व्हायला लागला आणि चाकाला लागायला लागला, चाक जड जायला लागलं, घोडे रुतायला लागले. महाराज सुमंताने विचार केला, पाऊस तर नाही, नदी वडा वगळ नाही, मग पाणी आलं कुठून आणि चिखल झाला कसा? सुमंतान रथातनं उडी मारली. पुढे जाऊन बघतात तर काय, जे 2 घोडे रथाला झुंपलेत त्या घोड्यांच्या डोळ्यातून घ घ घ घ घ पाणी व्हायला लागले रामप्रभूच्या विरहानं. महाराज रामाला वनवासाला सोडलं, सुमंत महागारी आले. 14 वर्षाचा वनवास झाला. वनवास झाल्याबरोबर आल्याबरोबर महाराज झाले रामराज काय उन्यामासी, धरणी धरे पिके गाई ओळल्या मसी. राम वेळोवेळा तुम्ही ओवी गाये, उठता बसता जेविता गे माई. सगळीकडे आनंद झाला. पहिलं बक्षीस दिलं उर्मिलीला, कारण तिनं 14 वर्ष नवऱ्याच्या विरहात चौकट नाही सोडली, अन्नाचा महाराज घास नाही घेतला. तिला बक्षीस दिलं पहिल्या नंबरला. सगळ्याला बक्षीस वाटलं, सर्वाला शेवट माहित आहे. हनुमंताला बक्षीस दिलं आणि ती माळ टाकली आणि फुडली, ते रोज कीर्तनकारांनी सांगून असं गुळगुळीत करून टाकलेलं आहे. त्याला काय तर ऐक नाही महाराज, ऐका. हा आणि मग महाराज सगळ्याला बक्षीस दिलं आणि शेवट महाराज सुमंतानी यावं प्रभूच्या पायाजवळ बसावं आणि सांगावं, देवा तुम्ही सगळ्याला बक्षीस दिलं, पण म्हणलं का बिघडत असतं गुरुजी बरं का. हा अनिल महाराज कीर्तन चांगलं करतात, पण म्हणलं का बोंबालन काय राहिला एक नाही महाराज, पण म्हणलं का बिघडत असं. पण म्हणले बोला काय झालं, तुम्ही दोघाला बक्षीस द्यायचं राहिलंय. प्रभू रामचंद्र म्हणले माझ्या प्रोटोकॉल प्रमाणे जेवढं ठरलंय तेवढं मी केलंय, बोलायचं तेवढं बोललोय, माझ्या हिशोबात नाहीत, पण तू म्हणतो तर ते आहेत कोण? हाताला धरलं या बरं का, नाही हाताला धरलं प्रभू रामचंद्राच्या सुमंतानं. हाताला धरून महाराज गोट्यात नेलं आणि बघतात तर काय, जे 2 घोडे रथाला जुंपले होते त्या घोड्यांनी त्या दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग केला होता. हाडाने कातडं फक्त शिल्लक राहिलं होतं. ऐका, घोडे धडपडत उठले. प्रभू रामचंद्राने त्यांच्या पाठीवरनं हात फिरवला, डोळ्यातून घ घ घ पाणी व्हायला लागलं आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं मला माफ करा, या अवतारामध्ये मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही, कारण तुमचा उल्लेख वाल्मिकानं रामायणात केलेला नाही. पण मी तुम्हाला वचन देतो, पुढल्या अवतारामध्ये मात्र तुमचं काम करीन. तेच 2 घोडे अर्जुनाच्या घरी जन्माला आले आणि देवानं त्यांचा खरारा केला, पण वाल्मिकाचा शब्द मोडला नाही. ज्यानं देवाचं नाव उलट घेतलं त्याची बिलं निघाल राव. आपण तर सवच घेतोय महाराज, का नाही बिल लागणार? देवाचं नाव घ्यायला उलट सवच बंधन नाही. नंबर महाराज ऐका, शेवट ना 2 ऐका, देवाचं नाव घ्यायला ऐका
स्वरा तालाचं बंधन नाही. काय माणसं म्हणतात महाराज स्वर पाहिजे, ताल पाहिजे, स्वर ताल कीर्तन रंगवाय पाहिजे, भजनाला नाही लागत महाराज. गावोगावी महिला भजनी मंडळ भरपूर झाली, किती असतील की आता, एक नाही महाराज. पण महिलांचं गणित असं आहे, महिलांना स्वर पक्का गुरुजी, पण तालाचं ज्ञान कमी आहे का नाही. महिला म्हणायला लागल्या का पकवाच्या बाहेर पाहिजे तेजस गुरुजी, आहे का नाही महाराज. बघा एखादा असला तर, आहे का नाही महाराज. महिला म्हणणार स्वरात पण तालात हुकणार, आणि मग गावात जुना बसणे, बंद कर ना, तुम्हाला येत नाही तो गाजवून ठेवले तर बस घे, आहे का नाही. नाही तुम्हाला येत नाही, बंद करा. तुम्ही सरळ सांगायचं आम्ही बंद करत नाही, आम्ही ऐकलंय, रात्री कीर्तनात सांगितलंय, नाही जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण. देवाला स्वर ताल चालत नाही, फक्त अंतरीची घेतो जोडी पाहे जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, देवाचं नाव घ्यायला स्वरा तालाचं बंधन नाही. आणि शेवटचा क्रमांक, देवाचं नाव घ्यायला जाती पातीचं बंधन नाही. माझं 29 वर्ष वय, वयाच्या महाराज 16 वर्षापासून कीर्तन करतो तेजस गुरुजी. पण आजपर्यंत माझी तारीख घेताना कोणत्याही वारकऱ्यानं माझी जात विचारली नाही आणि पत्रिकेत जात छापली नाही. महाराज एवढं फक्त साम्य माझ्या संप्रदायात बघायला भेटतं. इथं तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, कसं कळासी येते आहे पाहिलं जात नाही. उच नीच काही नेने भगवंत, 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 भाव भक्त देखोनिया, निष्ठे भाव भक्त देखोनिया, निष्ठे भाव भक्ती देखोनिया. उच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. जगात एवढं सोपं काय, बोला एवढं सोपं काय जगात एवढं सोपं काय आहे. नाम म्हणून तुकोबराय घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात नाम विठोबाचे. आय नाम विठोबा
नाम सरळ आहे, नाम बिल काढणार आहे. म्हणून महाराज म्हणतात नाम विठोबाचे. आपण अभंग उलटा सोडवायला लागलो गुरुजी बरं का. कसं आहे आता पहिला दिवस आहे ना अभंग उलटा आहे का नाही महाराज, कारण नामावर बोलायचं आहे मला. हा म्हणून महाराज म्हणतात जे नाव सोपं आहे, जे नाव सरळ आहे, जे नाव बिल काढणार आहे तेच आम्ही घेतो वाचन. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, पण बीज कल्पांतीचे तुका म्हणे. आता कल्प या शब्दाची व्याख्या कोण सांगते का मला बसलेल्यापैकी? संपल्या आपण रोख 10,000 रुपये बक्षीस देणार. चला कोण आहे का सांगणार? कशाला महाराज आम्हाला माहित आहे असलो कोण सांगते आम्हाला? आमच्याकडे असलं नाही, आमच्याकडे असला येर माझ्या मागल्या ताकण्या चांगल्या तुम्ही तशा आम्ही नीट बसा मग आम्ही काय करायचं म्हणून आम्हाला आहे का नाही महाराज. ओ कल्प म्हणजे काय का? सध्या चालू आहे कलियुग. काय चालू आहे जरा कान उघडे करून ऐका. काय चालू आहे? कलियुग. कलियुगाचं आयुष्य किती आहे बोला की? कलियुगाचं आयुष्य किती आहे? हां किती आहे? 4 लक्ष किती? हां किती? 4,42,000 वर्ष. बरोबर आहे का नाही महाराज? ऐका. त्याच्या पाठीमागं होतं कोणतं युग? द्वापार. बरोबर आहे का? कलीच्या पाठीमागं कोणतं होतं? अहो बोलत राहावा ना, असं का करायला लागलाय? वाटल्यास मी पैसे तुम्हाला देतो राव, पण बोला माझ्या बरोबर, असं करू नका आहे का नाही? हां मिठू बोला वाटल्यास अजून आहे का नाही महाराज? ऐका. हां मला सांगा कलियुग चालू आहे. कलियुगाच्या पाठीमागं होतं त्रेतायुग. काय होतं? त्रेता. हां कलीच्या डबल त्रेताचा विषय. हां त्रेताचं म्हणलं तरी लोक होईच म्हणतात गुरुजी काय करता सांगा. हां कलीच्या पाठीमागं होतं द्वापारयुग ना. द्वापाराचं आयुष्य कलीच्या डबल आहे. ह्याचं किती? हां बरं 4,42,000 वर्ष म्हणलं का त्याचं डबल किती झालं? तुम्ही कॅल्क्युलेटर लावा आणि हिशोब करत बसा, मला त्याचा तेवढा वेळ नाही. ऐका त्याच्या पाठीमागं होतं महाराज ऐका त्रेतायुग. बरोबर आहे का नाही? त्रेताचं द्वापारापेक्षा डबल. ऐका. हां त्याच्या पाठीमागं होतं सत्ययुग. सत्ययुगाचं त्रेतायुगापेक्षा डबल. ऐका अशी 1,000 युग गेली. किती म्हणतो मी? 1,000 युग गेली का ब्रह्मदेवाचा एक होतो दिवस. कोणाचा? माझ्या आज्याचा. कोणाचा? माझ्या आज्याचा आहे का नाही? काय लोक राव काय मला कळणं झालं. ऐका. हां कोणाचा? ब्रह्मदेवाचा एक होतो दिवस सहस्त्रयुग पर्यंत. असं शास्त्रविधान आहे. ऐका ब्रह्मदेवाचा एक दिवस 1,000 युगाचा आहे आणि ब्रह्मदेवाची एक रात्र 1,000 युगाचे. एका दिवसात सृष्टीची उत्पत्ती आहे आणि एका रात्री सृष्टीचा प्रलय आहे ब्रह्मदेवाच्या. अशा ब्रह्मदेवाचे 30 दिवस गेले. किती दिवस गेले? म्हणजे आपल्याकडं कसा जानेवारी फेब्रुवारी मार्च असतो, आपल्या त्याला म्हणतात महिना, तसं ब्रह्मदेवाच्या 30 दिवसाचं नाव कल्प. विठाल विठाल. असे महाराज देवाचं नाव सांगतात. या कल्पाच्या आधी बी होतं आणि कल्पाच्या अंती बी राहणार आहे. बीज कल्पांतीचे तुका म्हणे. असं अभंगाचं शेवटचं चरण सांगतं महाराज म्हणताय. म्हणून व्रत एकादशी व्रत हे वारकऱ्याचं काय आहे? साधन. म्हणून एकादशी चुकवायची नाही, एकादशी करायची. बरं एकादशी व्रत हे 1-2 दिवसाचं नाही. मग हे व्रत किती दिवसाचं आहे? 3 दिवसाचं. दशमी व्रताचा प्रारंभ किंवा आरंभ आहे का नाही महाराज? हो दशमीला 1 वेळा जेवायचं आहे. किती वेळा जेवायचं आहे? ऐ गावाले किती वेळा जेवायचं आहे? 1 वेळा. ते बी वांगण भाकरीन कांदा लिंबून चालत नाही. मग काय लागते? चक्र भोजन म्हणजे ताकासोबत भाकरी खायची आहे गुरुजी. हां बरं एकादशी कशी करायची? निर्जला. कशी करायची? निर्जला म्हणजे पाणी सुद्धा प्यायचं नाही. उगत त्या यापास जाऊ नका, कोणी करचाल मरचाल फुकट मला ताप लागायचा आहे का नाही महाराज? मग काय करा? फलाहार घ्या. फलाहार म्हणजे सफरचंद केळी अंजीर आहे का नाही? हां त्याच्यात बी नाही जमलं तर फलाहार घ्या म्हणजे शाबू आहे का नाही वेपर्स. आणि त्याच्यातनं बी नाही तर जेवा आहे का नाही महाराज? आमची आजी म्हणायची दिवसभर चर पण एकादशी कर आहे का नाही? पण एकादशी उपवास करायचा, पण त्या दिवशी मात्र महाराज काय करायचं? गायीन हरणीसी मुखी नाम गायीन हरणीसी मुखी नाम गायीन हरणीसी मुखी नाम गायीन हरणीसी. व्रत एकादशी करीन उपवासी
वा 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 वा, मला असं वाटायला लागलं गुरुजी कीर्तन कमी करावं, महाराजांचं ऐकावं आहे का नाही, पण तसं नको, माझ्यात कमी करतील. हा तर वेळेत म्हणलं मी विठाला विठाला. पण धनंजय बाबा या 12 वर्षाच्या काळात कुठं रुपये ठरवून गेलो नाही आणि कुठं 500 रुपये कमी देऊन वड्यातनं गाडी माघारी आणली नाही अजूनपर्यंत. नाही महाराज, आणि त्याच्यामुळे भगवंतानं काही कमी बी केलेलं नाही महाराज. अख्ख्या महाराष्ट्रात कुठं बी विचारा, आपण जर ठरवून कार्यक्रम केला असेल तर आपलं कीर्तनच बंद करतो गुरुजी. एक सांगू तुम्हाला, ज्ञानोबरायाने ज्याला हाताला धरलं, होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चालले भिंत महिमा आघात, असं त्याचं महाराज रूप आहे. महाराज म्हणतात ऐका, गावात रोज टाळ वाजावा असा नियम नाही, आठवड्यातनं एक दिवशी वाजावा असा बी नियम नाही, पण गावाला 15 दिवसातनं एकदा टाळ वाजला पाहिजे. ज्या गावात एकादशीला भजन नाही ते गाव नाही, स्मशान आहे, आणि त्या गावातल्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायचं नाही. विठाला विठाला लागला तू लोकांची गावं जोडायला आणि गावात भजन नाही, काय करतो महाराज हो म्हणून. व्रताचे महिमान ऐका, 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 व्रताचे महिमान. तेने आचरती जन, तेने आचरती जन, तेने आचरती जन, ऐकती हरी कीर्तन, ऐकती हरी कीर्तन, ऐकती हरी कीर्तन, गाती ऐकती हरी कीर्तन. समान विष्णू से, समान विष्णू से, समान विष्णू से, समान विष्णू से. ऐका व्रताचे महिमान, 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 ऐका व्रताचे महिमान. नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णूसी आचरती जन, हरी कीर्तन, गाती जन, ते समान विष्णूसी. फडकऱ्यामध्ये डबल म्हणल्याशिवाय मजाच येत नाही गुरुजी, है की नाही. हा महाराज म्हणतात ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन. महाराज म्हणतात जे नियमानं आचरण करतात ते आणि जे कीर्तन ऐकतात हरिगुण गातात ते विष्णू समान होतात. एवढं व्रताचं महिमान आहे, म्हणून एकादशीला भजन चुकायचं नाही. बर, दशमी सांगितली, एकादशी सांगितली, द्वादशीला काय करायचं, काय नाही, सकाळी उठायचं आणि ताव मारायचं. हा तसं नाही महाराज. द्वादशीला सुद्धा किती वेळा सांगितले, एकदा जेवण करायचं, ते बी कधी, सूर्य उगवल्याबरोबर महाराज पारणं करायला लागते, आहे का नाही. हे नुसतं ऐकायचं आहे का नाही, करायचं नाही ह्याच्यातलं काय, आहे का नाही. आणि जर कोणतं केलं तर हा निवळ योगायोग समजावा, आहे का नाही महाराज. असं तर त्याचं गणित महाराज हो. पण महाराज काही जुनी फडकरी माणसं महाराज हे सगळं नियम पाळायचे महाराज हो. आता महाराज सोलापूरला हरिभाऊ महाराज शिंदे आहेत. महाराज शिदा घ्यायची आणि करून खायचं, आहे का नाही. आमचे श्रीपाद महाराज बडंगे होते, आचार्याच्या पायात जर चप्पल दिसली तर तेजस गुरुजी जेवत नव्हते महाराज. हे लोक नियमाचे होते महाराज. आता आपण काय नियमाचेच आहे पण वेगळ्या नियमाचे. हॅलो, तुम्हाला माझं माहित आहे का? माहित आहे, तुझं सगळं आम्हाला माहित आहे. तुझं हरिपाठ पाठ नाही ते बी आम्हाला माहित आहे, तू वारी करत नाही ते बी आम्हाला माहित आहे, तुझं सगळं माहिती आहे, तुझं काय माहित नाही आम्हाला, आहे का नाही. गुरुजी वाक्य कीर्तनकाराचं, फोन केल्याबरोबर कीर्तनकार म्हणतो तुम्हाला आमचं माहित आहे का? तू नालाय काय ते आम्हाला माहित आहे. काय तेव्हा विठाल विठाल. आता ते गुरुवर्य रामभाऊ महाराजांच्या मुखात नाही ऐकायचं, ते आपल्या नाही मुखात नाही ऐकायचं. महाराज म्हणतात एकादशीला भजन मात्र चुकायचं नाही. कसंही बी करा पण टाळ वाजला पाहिजे आणि भजन झालं पाहिजे. गायीनं अहर्निशी मुखी नाम, एवढी निष्ठा पाहिजे. तुकोबरांच्या पायाला महाराज नारू झाला.
वारकरी पंढरपूरला निघाले आणि तुकोबऱ्याच्या मनामध्ये खेद निर्माण झाला. आता माझ्या पायाला जखम झाली, मी पंढरपूरला जाऊ कसं? तुकोबऱ्याने वारकऱ्याचे पाय धरले. आता तुम्ही कृपावंत साधू संत, आता एवढा उपकार करा माझा. तुका एवढा करा उपकार, उपकार एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, उपकार एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, सांगा नमस्कार, एवढा करा उपकार, उपकार सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. एवढा उपकार करा आणि माझा देवाला नमस्कार सांगा. तुका म्हणणे मज आठवा, मूळ मूळ लवकरी लवकरी पाठवा. पाठवा. गुरुजी यात्रा भरली पंढरपूरची आणि पांडुरंगाचा चेहरा पडला आणि रुक्मिणी आई साहेबांना प्रश्न केला. म्हणले देवा नाराज कशा बाई, जत्रा लय भरली म्हणून यात्रा लय भरली? नाही म्हणले वारकरी आले पण माझा तुका आला नाही. पांडुरंगानं महाराज पंढरपूर सोडून तुकोबऱ्याला मध्य रस्त्यात गाठावं आणि मग तुकोबऱ्याच्या पुढं पांडुरंग उभा राहिला आणि मग तुकोबऱ्या म्हणले ए तुम्ही कोण? मी पंढरीचा भगवान परमात्मा आहे, मी तुम्हाला भेटायला आलो तुकाराम महाराज, तुमची वारी झाली? तुकोबराय म्हणले मी तुझा वारकरी नाही गड्या. कारण तुकोबरायच्या अभंगात कुठंच तुकोबराय म्हणले नाहीत मी पांडुरंगाचा वारकरी आहे. मग कुणाचा वारकरी आहे? मी पंढरीचा वारकरी. अरे देवा तू आला पण चंद्रभागा आली नाही, देवा तो आला पण रुक्मिणी आई साहेब आले नाही, देवा तो आला पण माझा पुंडलिक आला नाही, मी पंढरीचा वारकरी. आता ऐका पंढरपूरचं महिमान. पंढरपुरामध्ये चंद्रभागा नदी आहे का नाही महाराज? मग चंद्रभागेला चंद्रभागा नाव का पडले कुणी सांगू शकाल का मला? चंद्रभागेला चंद्रभागा नाव का पडले? कीर्तनकार आरडून सांगतात भीमेच्या पात्राला चंद्रासारखा करे म्हणून तिचं नाव चंद्रभागा. बास करा, पुढचं बी काय सांगा की लोकाला कळू द्यावायचं आहे का नाही महाराज? ऐका चंद्रभागेला चंद्रभागा नाव का पडलं आजपर्यंत तुम्ही ऐकलंय म्हणून सांगतो. ऐका ऐका. एकदा चंद्राकडनं घडली चूक. कोणाकडं? चंद्र आमुष्याला उगवतो बघा. तो कधी उगवतो? आपल्यासारखाच आहे त्याचं बी, आमुष्याला उगवतो तो, आहे का नाही? कधी उगवतो? काय लोक काय अवघडच झालं बाबा माझं. कुठं कधी उगवतो चंद्र? कधी उगवतो? पौर्णिमेला उगवतो. पण त्या चंद्रावर डाग आहे. डाग माहिती आहे का तुम्हाला? डाग आहे. कशाचा डाग तुम्ही कधी विचार केला का? आम्हाला काय करायचं म्हणून असलं? आम्हाला तसलं नाही. सप्ताह संपला का? संपलं, आमचं काम झालं. विचार करा, अभ्यास करा, संप्रदायाचं मार्गाचरण करा. चंद्रावर डाग आहे तेजस गुरुजी. तो डाग कशाचा आहे? कामाजी कोतवाल्या नेनागविले बहुतासी, हरिहराच्या भृगे तो भई नाही त्याशी, जमत अग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाजी फौजदार मिळाला यासी अडका मदन, केवळ पंचानन धडक मारली नारदा, केला ब्रह्मयाचा महाराज. चांगल्या चांगल्याची जिरवली. कोण जिरवली? काम नावाच्या विकारानं. श्लोक सांगतो कामा तुराय न भयम न लज्जा, विद्या तुराय न सुखम न निद्रा. एकदा काम उत्पन्न झाला का त्याला 3 वर्षाची का 10 वर्षाची 50 वर्षाची कळत नाही. हे काम नावाचा विकार आहे आणि त्यानं चांगल्या चांगल्याला घरी घालवले कामानं. चंद्राकडून बी चूक घडली. बरं ती चूक आहे माणसात सांगायसारखी नाही गुरुजी, घोड चूक आहे. बरं तुम्ही माझ्या जवळचे सांगून टाकतो, कशाला आमचं महाराज ठेवायचं? ऐका. चंद्राकडनं चूक अशी घडली. चंद्राचे गुरु बृहस्पती आणि त्यांची पत्नी तारा गुरुपत्नी गमन झालं चंद्राखंड. जगातलं सर्वात मोठं पाप म्हणजे गुरुपत्नी गमन. आणि मग चंद्राची बातमी अशी वाऱ्यासारखी पसरली आणि सगळीकडे कालवा झाला. चंद्राखंड चूक झाली. चंद्रानं असं नव्हतं करायला पाहिजे. नावाजल्याला देवळात, नावाजल्याला देवळात म्हणले, त्यानं घाण केली म्हणले, चूक झाली म्हणले. आता याला माफ करायचं नाही, याला शिक्षा झालीच पाहिजे. पण शेवटी महाराज माणसं त्यांचे पाहुणे पाय गोळा झाले आणि पाहुण्या पायचा एकच नियम असतो गुरुजी, नुसतं पांघरून घालायचं, नुसतं दडपून टाकायचं. वर महाराज त्याला तोंड काढू द्यायचं नाही. पाहुण्या पायनं उद्योग केला म्हणले, असं करूया मिटूया म्हणले. लई चर्चा करण्यात काय मजा नाही. मग मिटिंग घ्या म्हणले. चला मिटिंग घ्या. मिटिंग घ्यायचं ठरलं आणि मग त्या मिटिंगचा अध्यक्ष करायचं ठरलं शंकराला. तेवढ्यात विरोध पार्टीची माणसं म्हणली आम्ही सह्या करणार नाही. का म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? काय शंकराची बायको आणि चंद्राची बायको एका गावातल्या त्या बहिणी आहेत. आयो
म्हणले जगात सगळ्यात कवनातं कोणतं असेल तर ते मेहुणीचं आहे का नाही गुरुजी. जगात किती बी महाराज मेहुणा नावाचा प्राणी विचित्र असतो गुरुजी आहे का नाही. परवा गेलो आळंदीला आमच्या एका मित्रानं मला शर्ट घेतला चांगला 3000चा गुरुजी. आणि मी मला सवय महाराज मी आपलं फाटकच घालतो वारकरी असल्यामुळं आहे का नाही. म्हणजे होय ना बेकारी पंढरीचा वारकरी काय त्याला ट्रेनमध्ये फाटतंय कुठं अडकतंय त्याला काय असतं आहे का नाही महाराज. मग आमचं महाराजांचं बोलता बोलता वाक्य मी त्यांना विचारलं की ज्या माणसाची पारमार्थिक उन्नती झाली त्या माणसाचं राहणीमान साधं व्हावं का चांगलं व्हावं. महाराज म्हणले साधं व्हावं. मग लक्षात ठेवायचं ज्याचं धोतर फाटलेलं तो खरा साधू आहे. विठाला विठाला ते शर्ट मी बॅगेत घातला आणि घरी गेलो. घरी गेल्याबरोबर आमच्या बायकोला नाद आहे गुरुजी. महाराज कुठनं जरी आला तर पहिल्यांदा बॅग तपासून पाहिजे. बायकोनं आमच्या बॅग तपासून असा शर्ट काढला. म्हणली महाराज चांगला आहे की शर्ट. म्हणलं होय चांगला आहे. केवढ्याला. बायकोला नाद असं ओढून बघायचं काय कळतं काय माहिती बघ तिथं. म्या म्हणलं शर्ट आळंदीला लय स्वस्त आणि त्यातल्या त्या तेजस बाबाची ओळख असल्यामुळे फक्त 300लाच घेतलाय असं म्हणलं का घरात पळतच गेली. घरातनं 300 आणले माझ्या हातात ठेवले. म्हणले हे 300 तुम्हाला शर्ट माझ्या भावाला. अयो जाग्यावर 27 रुपयाला घर जळलं राव. पण काय करता आता सांगा महाराज. बायकोचा भाव ऐकावं लागते महाराज भाकरीसाठी हे की नाही महाराज. अवघड असते ते काय करता. आणि मग महाराज सांगितलं शंकरला आदेश करायचं नाही. मग म्हणले असं करा अध्यक्ष करा भगवान विष्णू परमात्म्याला. म्हणले ठीक आहे करून टाकू काय अडचण नाही. केलं अध्यक्ष केलं आणि मिटिंग सुरू झाली आणि चंद्राला त्या बॉक्सात उभा केलं. बॉक्स नसते का कोर्टात त्यात उभा केलं. म्हणले काल काय घडलेलं खरं आहे का असं त्याला विचारलं आहे का नाही महाराज. त्याला विचारलं चंद्राला विचारलं मीटिंगमध्ये विचारलं ते का असं माणसात विचारलं का काय मीटिंगमध्ये विचारलं. चंद्रानं हात जोडल्यानं सांगितलं तुमच्या कानावर जी बातमी आली ती 100% खरी आहे आणि माझ्याकडनं चूक घडलेली आहे. तेजस बाबा चूक करणारा चूक कबूल केली का शिक्षा कमी होत असते. आणि सांगितलं माझं चुकलंय मला माफ करा. म्हणले बरं चुकलंय असं माफ करा म्हणून होत नसते त्याला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. म्हणले तुम्ही दिल ती शिक्षा भोगायला तयार आहे. आणि मग विष्णू भगवंतानं सांगितलं हा बघ हे तुझ्या पुढं 125 किलो वजनाचा लोहदंड आहे. तो खांद्यावर घ्यायचा आणि जगातल्या सर्व तीर्थात नेऊन बुडवायचा. ज्या तीर्थात लोहदंड तरेल ते तीर्थ तुला पापातून मुक्त करेल. चंद्रानं खांदा दिला आणि सुरुवात केली. कुठनं डायरेक्ट गंगा मोठी नदी गंगा यमुना सरस्वती गोदावरी नर्मदा 11 वाजल्यामुळे लवकर व्हायला लागल्या नदी आहे का नाही महाराज. कृष्णा झाली कावेरी झाली एवढंच काय महाराज. जगातल्या सर्व पवित्र नद्या झाल्या. वर्ण लोहदंड सोडला का बुडायचा पुन्हा बुडून काढायचा आणि खांद्या घेऊन पुढची वाट चालायची. चंद्राचा चेहरा पडला राव. चंद्र म्हणला आता जगत नाही आपण आता मरलो. म्हणला आता म्हणला वाचायचं काय ह्यात चान्स नाही. म्हणला आता आपल्याला साखर बी झाली BP झाली. म्हणलं आता आपण मृत्यू राहत नाही आता झालं म्हणले. पण त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने विचार केला. म्हणले असं म्हणते जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूर नावाचे एक तीर्थक्षेत्र आहे म्हणले. तिथं भीमा नावाची नदी आहे म्हणले. जाऊन तर बघावं. पहिलं नाव भीमा आहे. पहिलं नाव भीमा. महाराज भीमेच्या पात्रात आला. पुंडलिकाकडे बघितलं लोहदंड हातात घेतला. पांडुरंगाला नमस्कार केला आणि सांगितलं पांडुरंगा आता माझी लाज राखा आणि मला वाचवा. म्हणले आता मी तुमच्या पुढं कुठं जाऊ शकत नाही. माझं काय करायचं ते हितच करा. असा लोहदंड धरला. भीमेच्या पात्रात सोडला. तसा लोहदंड 125 किलोचा लागला तरंगायला. लोहदंड तरला. चंद्राचे दोष गेले. चंद्र के दोष भागा उसले उसका नाम चंद्र भागा. विठाल विठाला पहिलं नाव भीमा दुसरं नाव चंद्रभागा आणि तिसरं नाव लोखंडाचा दंड तरला म्हणून लोहदंड तीर्थक्षेत्र. अशी महाराज भीमेला 3 नावं पडली. आणि जगातली सर्वात पवित्र नदी कोणती असेल तर तिचं नाव आहे चंद्रभागा. इतर नदीत आंघोळ करून महाराज पुण्य कमवता येते पण या नदीत निश्चित डोळ्यानं जरी बघितली अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखेल्या. महाराज म्हणतात निश्चित डोळ्यानं बघितली तरी जगातली सर्व पाप धुवून जातात एवढी ताकद चंद्रभागेत आहे. बर महाराज ठीक आहे अजून काय करावं लागते पंढरपुरात. महाराज म्हणले पंढरपुरात गेला का पांडुरंगाकडे जावा आणि पांडुरंगाला मिठी मारा. काय मारा मिठी मारा. पुण्य काय निरामने आलिंगन देता समाधान जीव शिवा. महाराज म्हणले एवढं सोपं नाही म्हणले. पंढरपुरात एवढी गर्दी पाया पडायचं मुश्किल म्हणले. बरं राहू दे आलिंगन देऊ नको पाया पड. पुण्य काय महाराज म्हणतात देवाच्या पाया पडला तर आता कोटे धावे मन
तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. म्हणले चरण दर्शन बी सोपं नाही म्हणले 36 तास लागायला लागले इरीवारी. आणि एकादशीला म्हणले किती लागते त्याचा नियम नाही म्हणले जमत नाही आम्हाला नाही जमायचं म्हणले राहू दे म्हणले. पांडुरंगाचं नुसतं मुख बघ काय होतंय कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. मुखदर्शन घेतलं तरी म्हणले मुखदर्शनात एवढं पुण्य हाय खरं पण मुखदर्शन घ्यायला बी 4 तास लागतात म्हणले नाही जमायचं राहू दे म्हणले. असं कर पंढरपूरला जा पांडुरंगाचं राहू उजव्या हाताला ठेव आणि प्रदक्षिणा चालू कर. पूर्ण घालू नको अर्धी घाल. पांडुरंगाच्या मंदिराच्या पाठीमागं जा आणि मंदिराच्या पाठीमागं जाऊन फक्त मंदिराची पाठ बघ पुण्य काय. महाराज म्हणतात पाहता देवळाची पाठ तीर्थे घडली 360. वारकरी म्हणले महाराज एवढे मोठे बॅनर लावले बॅनर मुळे आम्हाला मंदिराची पाठ दिसत नाही. आणि बॅनरवर काय लिहिले लाडू प्रसाद घेऊन जावा. एकादशी लाडू असतो वीर आहे का नाही. पुन्हा लिहिलंय काय आपली लेकर आता आणलेत म्हणून समाज का ठुसून जातात पंढरपुरात आहे का नाही महाराज असलंच लिहितात पंढरपुरात. बॅनर मुळे देवाची पाठ दिसत नाही म्हणले नको काळजी करू. मग असं कर मंदिराच्या वर मोठा कळस आहे कळसाचं दर्शन कर. पुण्य काय तो का म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. म्हणले कळसाव म्हणले जसं कुर्ला वाशिनी लाइटिंग केली मंदिराला सप्ताह म्हणून तशी म्हणले त्यांनी सुद्धा लाइटिंग केली कळस दिसत नाही राव. म्हणले मग असं कर राहू दे कळस बी बघायचा. वर मोठा ध्वज आहे त्या ध्वजाचं दर्शन कर. पुण्य काय पाहता रावळाची ध्वजा तेने मुक्ती झाली सहजा. एवढं पुण्य आहे. ध्वजाकडे बघितलं मला ध्वजाकडे वर आम्ही असं बघायला गेलो आणि खिशातला मोबाईल नेला करू काय म्हणले राहू दे ध्वजाकडे बघू नको मंदिरात जाऊ नको गर्दीत मरू नको. मग पंढरपूरला जा आणि पंढरपुरात 1 दिवस मुक्काम कर. पुण्य काय धन्य ते भाग्याचे वास करती पंढरीचा त्याशी जन्म नाही पुन्हा म्हणे एका जनार्दना. नाथ महाराज म्हणले 1 दिवस पंढरपुरात राहिला का पुन्हा जन्म नाही परत मरण नाही. बर म्हणले महाराज झाले असं आम्ही आलोय गावाकडं आमचं घर आहे वस्तीला आणि आमचं कुत्रं झाले म्हातारं संध्याकाळी काय कुत्रं आमचं भुकत नाही. महाराज म्हणले मग मुक्काम करू नको कुत्र्याजवळ जाऊन भूक म्हणले तो काय करतो आता दुसरं आहे का नाही. मग काय करू पंढरपूरला जा पंढरपुरात जा आणि पंढरपुरात 1 निस्ता पाय ठेवून लगेच माघारी. पुण्य काय वाराणसी चाले जे 1 मासा गोदावरी 1 दिवसा मग पंढरी पाऊल पर्यसा ऐसा ठसा नामाचा. म्हणले महाराज तेवढंच टाइम आहे आम्हाला कंपनीतनं सुट्टी मिळत नाही. म्हणले असं कर जाऊ नको. तुमच्या कुर्ल्यातनं माणसं पंढरपूरकडे निघाली चालली का त्या माणसाच्या हातात बॅग घ्यायची आणि त्यांना गाडीपर्यंत घालवायचं. तुम्ही काय करायचं गाडीपर्यंत घालवायचं. वारकरी वाट लावले तर पुण्य काय तुम्ही लागा याची वाटी भरवसेने भेटे पांडुरंग देव तुम्हाला भेटेल. वारकऱ्याला वाट लावलं तर ते म्हणले महाराज आम्ही वाट लावणारात नाही आम्ही वाट लावणारातला हे. आम्ही बऱ्याच जणांची वाट लावली घरं बुडवली. भर म्हणले राहू दे वाट बी लावू नको घरी बुडू नको. मग काय कर तू पंढरपूरच्या दिशेनं 2 पावलं फक्त रामकृष्ण हरी म्हणत टाक. पुण्य काय राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पावले. म्हणला मी या भागातला मोठा नेता आहे आणि मी जर असं बिगर चपल्याचं चालायला लागलो तर भागातली माणसं म्हणणार याच्या गोळ्या चुकल्या त्याला चांगल्या दवाखान्यात ॲडमिट करा जमायचं नाही. मग म्हणले असं कर तू काहीच करू नको फक्त रेल्वेच्या फुलाखाली जाऊन झोप. म्हणले कसं काय तुझी तेवढीच लायक आहे म्हणलं दुसरं काय करतो आता हे का नाही. जगात एवढं सोपं फक्त आणि फक्त पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे. म्हणून पांडुरंगासारखा देव नाही चंद्रभागेसारखं तीर्थ नाही ज्ञानोबा तुकोबा सारखा संत नाही वारकऱ्यासारखा पंत नाही आणि वारीसारखा आनंद नाही. म्हणून तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात पंढरीची वारी आहे माझ्या घरी. पंढरीची वारी आहे माझ्या घरी.
पुंडलिक वरद बरोबर 9 वाजून 10 मिनिटांनी कीर्तन सुरू झालं होतं. बरोबर 11 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. मी कुठं सुद्धा 1 मिनिट सुद्धा कमी बोलत नाही, कारण आपला नियम आहे. एका गावात 5 मिनिटं कमी बोललो राव, त्यांनी 1000 रुपये कमी भरले मला. तेव्हापासून ठरवले हे की नाही महाराज. पण गेली 2 तास झालं महाराज, मी तुम्हाला फक्त एकाच विषयावर चिंतन केलं, ते म्हणजे नाम. पण कोणी सुद्धा टाळी वाजवून त्याचं नाव घेतलेलं. आता 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 थांबा की सांगतो की, आता मी सांगायलाच आलेलो आहे की नाही महाराज. टाळी वाजव म्हणलं कसं करतंय गुरुजी. इठ्ठल इठ्ठल आरशन बोट फुटल रे इठ्ठल कवा भेटल. हा पण त्यो गडी पत्त्याची पानं खेळाय बसल्यावर मग ताव बघायचा. शेवटचं पान मग म्हातारपणे त्यो आता असा मग अशोक देवळात नरे पूर्वे प्रेम परसाद द्या की असा घेणार असं मग खाणार कसा. केले कर्म झाले त्याची भोगा आले. देवाचं नाव घ्या म्हणल्यावर तोंड पाकास बारीक होते गुरुजीन. प्रपंचातल्या गप्पा म्हणल्यावर ना 2 महिला जरी एकत्र बसल्या का नाही, एक महिला म्हणते काय सांगू आणसा काकू तुला, माझ्या पोराचं पकवाटळ झालं. अगं काय झालं. ते फटाकडी सुनाला इंग्रजीमध्ये फटाकडी असं म्हणतात. बर अगं काय झालं. खाटाच्या खाली उतरत नाही. अगं मग स्वयंपाक कोण करतं. पोरगच करतं माझं. धुणं कोण धुतं. पोरगच धुतं. भांडी कोण घासतं. पोरगच घासते. काय करेल माझ्या पप्प्याचं वाटलं झालं ग.
आणि तेवढ्यात ती पुढची बाई म्हणते बरं तुझ्या पप्प्याचं वाटलं झालं पण तुझ्या पोरीचं कसं आहे पोरीचं मग म्हातारी तो अन्न मोठं करू ना माझा जावाय सोन आहे सोनं माझा जावाय माझ्या लिकीला खाटाच्या खाली सुद्धा उतरू देत नाही अगं डड्र मग इकडं काय चाललंय हा येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस आहे काय दवा हे का नाही म्हणून एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं करा हातवर जे कोणी हातवर करणार नाही त्याला शेजाऱ्याची शपथ आहे बघा केले का हातवर तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा हरी खाली करा अहो करा की हात खाली करा आम्ही केले हात खाली तुम्ही हाला घरी म्हणले आता आहे का नाही महाराज मला सांगा 2च मिनिटं देवाचं भजन केलं कसं वाटलं मनापासून खरं सांगायचं खोटं बोलला तर तुम्हाला शपथ आहे माझी खरं सांगा बरं वाटलं का नाही मग 2 मिनिटाच्या भजनानं गुरुजी जर एवढं बरं वाटत असेल तर आयुष्यभर देवाचं भजन केल्यावर ना कसं वाटेल म्हणून गायेन हरनिसी मुखी नाम देवाचं भजन करा देवाच्या भजनात जो आनंद आहे
तो कशात आनंद नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. जगाचा विचार करू नका, अल्प आयुष्य दिलंय त्यात आनंदी जगा, आनंद घ्या जीवनाचा, भगवत स्मरण करा, जन्मनाचा फेरा चुकवा आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाची ओळख करून घ्या. आणि ओळख करण्याचं साधन म्हणजे देवाचं नाम. दुसरं जगात तुम्हाला काही तारू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हाय महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम. देव जनाबाई नामदेव जनाबाई व्रत एकादशी करण उपवास गायन हरनिशमुखी नाम नाम विठोबाचे घेईन वाचे बीजकल्पंतीचे तुका म्हणे अभंगावर यथामत येताव का. संकल्पित वेळेमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला, एखादं वाक्य चुकीचं गेलं असेल तर माहीच्या अंतकणानं माफ करा. आणि नसलं करायचं काय करायचं करा. काय मी जाणार आहे संध्याकाळी महाराज. हा पण एक लक्षात ठेवा, महाराज कीर्तन ऐकत असताना कीर्तनकाराच्या मुखातून ओव्या किती आल्या, प्रमाण किती आले, शास्त्र किती आलं, पुराण किती आलं, वेद किती आला याच्यावर लक्ष ठेवा. विनोद किती आला, सामाजिक गोष्टी किती आल्या. खरं सांगू तुम्हाला महाराज, सामाजिक गोष्टी विनोद ऐकायला टी व्हीला भरपूर कार्यक्रम लागत आहेत महाराज. कीर्तन हे विनोदाचं आणि मनोरंजनाचं साधन नाही महाराज. कीर्तन हे कीर्तनाच्या पद्धतीनं व्हावं अशी अपेक्षा आहे. कीर्तनकार सांगत असताना माझा एवढा अधिकार नाही, पण तुम्ही माझा मी तुमचा मी बोललं पाहिजे महाराज. कीर्तनकार 2 तास काय सांगतो हे बघून त्याची तारीख घेण्यापेक्षा बाकीचे 22 तास तो काय करतो हे बघणं फार महत्त्वाचं आहे. सुंदर महाराज तुमचा कार्यक्रम आहे, इतकं गोड नियोजन आहे महाराज. शहरी भागात एवढं नियोजन महाराज, खरं सांगू तुम्हाला, ग्रामीण भागात माणसं मोकळे आहेत महाराज, तरी गर्दी होत नाही. शहरी भागात महाराज धकाधकीचं जीवन आहे, विज्ञानाचं युग आहे, पण तुम्ही एवढे जण आलात, तुम्हा सर्वांना वंदन करतो. झाली सेवा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. आता सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही, पण मला मात्र नाव घ्यायचा नाद आहे. महादेवाच्या पिंडी बेल वातो वाकून गायक वादक टाळकरी विनेकरी इथं बसलेले, माग बसलेले, जीवन आलेले, उपाशी आलेले, जे दरवर्षी येतात ते, जे याच वर्षी आले ते, जे येणाऱ्या लिहू देत नाहीत ते, आणि एवढा मोठा सप्ताह माहीत असून घरात झोपले ते सगळ्याचं नाव घेतो सिस्टीमवाल्यांचा मान राखून. ऐका नाही कारण नंबर 1 वातावरण गुरुजी आहे का नाही. माणसानं केलेली माणसाची माती तिसऱ्या दिवशी सावडता येते, पण सिस्टीमवाल्याने केलेली कीर्तनकाराची माती कोणाच्याच बापाला सावडता येत नसते. ऐक नाही महाराज, म्हणून तिकडं बटणं फिरत तसं इकडं वाढतंय महाराज. ऐक नाही. हा सुंदर वातावरण आहे, बाबांचं मार्गदर्शन आहे, तेजस महाराजांचं. एक सांगू महाराज तुम्हाला, भागात कलाकार जन्माला येणं किंवा आपल्या भागात चांगला कलाकार असणं हे आपल्या सौभाग्याचं आहे बरं का महाराज. एक सांगू तुम्हाला, ऐका, अजून 5 वर्षानंतर तुम्हाला कीर्तनकार सकाळी फोन केले का संध्याकाळी 3 कीर्तनकार येतील, तुम्हाला कीर्तनकार जुगलबंदी पाहायला भेटेल किंवा धराधरी मारामारी पाहायला भेटेल, मी करतो म्हणून. पण अजून 5 वर्षानंतर तुम्हाला गायक वादकांची तारीख अगोदर 5 महिने घ्यावं लागेल, तेव्हा तुम्हाला गायक वादक पाहायला भेटतील. वादक होणं, गायक होणं सोपं नाही. धनंजय महाराज आहेत, समाधान महाराज आहेत, जानकर महाराज आहेत, बाकीच्यांचा काय मला परिचय नाही. आमचे महाराज आहेत महाराज, सुंदर कीर्तनकार आहेत, तुमच्याच परिसरात राहतात महाराज. आमच्या गावाजवळ त्यांचं गाव आहे, उतोडी नावाचं गाव. सुंदर सगळं वातावरण आहे. चोपदार तर नंबर 1च महाराज. काय नादच करायचा नाही, मग हात धरायचा नाही, पाय धरायचे, एवढं महाराज व्यक्तिमत्व गोड आहे. विनेकरी बाबा, सर्व विद्यार्थी महाराज माझ्याच वयाचे. एक तुम्हाला महाराज मोठा भाऊ म्हणून सांगतो, याच लाईनीतनं हितं येत असतं म्हणून ही लाईन कधी सोडायची नसते, कारण हीच लाईन तुम्हाला हितपर्यंत आणते, हा अधिकार प्राप्त करून देते. योग्य वयामध्ये आपल्या लेकराचा हात योग्य व्यक्तीच्या हातात पडला का त्याच्या जीवनाचं सोनं होत असते. आमच्या आईवडिलांना आमचा हात आमच्या गुरूंच्या हातात दिला म्हणून आज आम्ही महाराज जगभर फिरतो, भाऊ माऊलीचं नाव घेतो आणि जगतो महाराज. जर आमचा हात चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेला असता तर आपल्याला कोणी नादाला लागत नाही, फाडून
अरे पण तुझी फाटलेली पॅन्ट कोण शिवली येड्या एक नाही महाराजो. सरावाला धन्यवाद. अभंगाला पूर्णविराम. पुन्हा भेटू. मी पुन्हा येईन. विठ्ठल